नेवासा शहरात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अनियमित वीज पुरवठ्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। ज्येष्ठ पत्रकार विजय गांधी यांनी यावर भाष्य करत महावितरण अधिकाऱ्यांविषयी नागरिकांच्या मनात निर्माण झालेल्या रोषाला वाचा फोडली आहे। भर दुपारी कडक उन्हाच्या काळात वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे। उष्णतेच्या या तीव्र लाटेत जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाला डिहायड्रेशन, सनस्ट्रोक किंवा हृदयविकाराचा झटका आला तर याची जबाबदारी नेमकी कोण घेणार, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत। दरम्यान एकीकडे सरकार सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी सवलती आणि कर्ज देत असताना दुसरीकडे दिवसा होणारा वीज पुरवठा बंद असल्यामुळे तयार होणारी वीज वाया जात असल्याची गंभीर तक्रार समोर आली आहे। वीज पुरवठा बंद असताना निर्माण झालेली वीज वितरण कंपनी खरेदी करत नाही आणि त्यामुळे मुद्दामच पुरवठा बंद ठेवून अतिरिक्त वीज खरेदी टाळली जात आहे का, असा संशयही व्यक्त केला जात आहे। या सर्व प्रकारामुळे महावितरणकडून नागरिकांची फसवणूक होत असल्याची भावना आता तीव्र होत चालली आहे। लवकरात लवकर वीज पुरवठा नियमित करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी नेवासा शहरातून जोर धरत आहे। नेवासा शहरातील ज्येष्ठ पत्रकार आणि ज्येष्ठ नागरिक म्हणून एक नेवाशातली मोठी समस्या तुमच्यापुढे मांडत आहे। नेवासा शहरातील वीज वितरण कंपनीचे कार्यालयावर कुणाचेच नियंत्रण दिसत नाही। सर्व कार्यालयातील जबाबदार अधिकारी जवळजवळ सुमारे 12 वाजेपर्यंत आपल्या कार्यालयाला येताना दिसत नाही। हे वीज वितरण कंपनीचे हे कार्यालय येथील अधिकाऱ्यांना आंदन दिले की काय, अशी एक शंका निर्माण व्हायला लागलेली आहे। वीज वितरण कंपनी कडून कुठलीही पूर्व सूचना न देता वीज बंद ठेवली जाते की ही 8-8 तास हा मन मानेल कारभार आता वीज वितरण निर्मिती भरपूर होते। प्रत्येक घरात जवळजवळ सुमारे बहुतेक घरावर सोलर उभे आहेत। ज्येष्ठ नागरिक म्हणून मी वीज वितरण कंपनीला आव्हान करतो की सध्या उन्हाळा अत्यंत कडक आहे, घातक आहे, ऊन अतिशय कडक पडते आहे। ज्येष्ठ नागरिक वयोवृद्ध लोकांकडे इन्व्हर्टर, सर्वांच्या घरी इन्व्हर्टर नाहीत व अचानक अशा भर उन्हात 4-4, 5-5 तास लाईट बंद ठेवली जाते तर निश्चितच ज्येष्ठ नागरिक, वयोवृद्ध लोक यांचे हाल होतात, गुदमरल्यासारखे होते, त्यांना अतिशय त्रास होऊन एखाद्या व्यक्तीचा अटॅक येऊन जीव बी जाऊ शकतो। जर अशी घटना घडली तर त्याची संपूर्ण जबाबदारी वीज वितरण कंपनी व त्या शहरात काम करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर राहील। याची या वीज वितरण कंपनी आणि अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी, अशी मी त्यांना जाहीर आवाहन करीत आहे। त्याचबरोबर सोलर बाबत सांगायचं ठरलं तर त्याच्यात खूप मोठं म्हणजे जनतेची वीज वितरण कंपनीकडून फसवणूक होते असं म्हटलं तरी चुकीचं, याबाबत नंतर बोलल मी। अशाच नवनवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी आम्ही नेवास्कर न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका।